11 सप्टेंबर 2001 या दिवसाने जगाचा इतिहासच नाही, भविष्यही कायमचं बदललं. ट्विन टॉवरला धडकणाऱ्या विमानाचं दृश्य अजूनही लोक विसरलेले नाहीत. ओसामा बिन लादेनच्या अल कायदा संघटनेच्या 19 दहशतवाद्यांनी 4 विमानांचं अपहरण केलं. पहिल्या 2 विमानांनी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला केला. 3ऱ्या विमानाने वॉशिंग्टन DC पेंटागॉनवर धडक दिली आणि 4थं विमान पेन्सिल्व्हेनियामध्ये क्रॅश झालं. प्रवाशांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यात ते कोसळलं. या हल्ल्यांमध्ये जवळपास 3000 लोकांचा मृत्यू झाला आणि या घटनेने जग कायमचं बदललं. अमेरिकेने त्यानंतर दहशतवादाला उत्तर म्हणून वॉर ऑन टेरर सुरू केलं. अफगाणिस्तान आणि इराकवर आक्रमण झाले. तुम्ही आमच्यासोबत नाही म्हणजे तुम्ही दहशतवादी, इतपत मांडणी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी केली. त्यांनी लादलेल्या दोन्ही युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. दोन्ही युद्ध बरीच वर्ष चालू राहिली, त्यातून हाती काही फारसं त्यांच्या लागलं नाही. अमेरिकेत अनेकांनी शेवटी सैन्य माघारी आणा म्हणून आक्रोशही केला. 2021 मध्ये फायनली अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानातून परत बोलवलं. त्यानंतर लगेच तालिबानने तिथे सत्ता काबीज केली. इराकमध्ये सद्दाम हुसेनची सत्ता गेली आणि पुढची अनेक वर्ष अस्थिरता आली. इराकमधल्या अल कायदाच्या गटाने त्याचा फायदा घेत नवी दहशतवादी संघटना सुरू केली. अत्यंत क्रूर आणि हिंस्र असणारी ही संघटना, तिचं नाव आयसिस. आज या दोन्ही युद्धांकडे अमेरिकेचं अपयश म्हणून बघितलं जातं. ओसामा बिन लादेन 2011 मध्ये पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये मारला गेला. अमेरिकन फोर्सेसनी त्याला उडवलं असं जाहीर करण्यात आलं. 9/11चा बदला घ्यायला अमेरिकेला 11 वर्ष लागली. आता त्या घटनेला 24 वर्ष होत आली आहेत. त्या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम आजही जग सहन करत आहे. पण दहशतवाद आजही संपलेला नाही. सिंडिकेट दहशतवादाचा नवा चेहरा तयार झालेला आहे. भारतासह अनेक देश आज त्या सिंडिकेट दहशतवादाचा सामना करत आहेत. 9/11ने जग बदललं म्हणतो खरं, पण दहशतवाद काही संपला नाही, उलट वाढलाच.